14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी नावाचा खेळाडू IPL मध्ये प्रचंड गाजतोय. आपल्या पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून त्यानं IPL मध्ये दमदार एंट्री केली. यानंतर गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्यानं 35 चेंडूत शतक ठोकून सगळ्याच क्रिकेट प्रेमींच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. पण यानंतरच वैभव सूर्यवंशी हा खरंच 14 वर्षाचा आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली. तर मित्रांनो, वैभव सूर्यवंशी खरंच 14 वर्षाचा आहे का, आणि त्याच्या वयाची चर्चा होण्यामागं नेमकी काय कारण आहेत, हेच आपण आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार, मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लयभारी. तर मित्रांनो, वैभव सूर्यवंशीच्या वयाची चर्चा होण्यामागं काही कारण आहेत. ती कारण आपण पहिल्यांदा पाहूयात. वैभव सूर्यवंशीच्या वयाची चर्चा होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे 14 वर्षाचा तो आहे आणि आपल्या आजूबाजूला असणारी 14 वर्षाची पोरं केवढी आहेत आणि ती आता काय करतायत, हा प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहत नाही. आपल्या आजूबाजूच्या 14 वर्षांच्या पोरांच्या तुलनेत तो बराच सदृढ आहे. हे झालं वैभव सूर्यवंशीच्या वयाची चर्चा होण्यामागलं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे त्यानं गुजरात विरुद्धच्या सामन्यात 90-95 मीटरचे षटकार लगावले. ही सुद्धा एक आश्चर्याची बाब आहे, कारण 14 वर्षाचा असणारं पोरग इतकं मोठं षटकार खेचू शकतं का, हा सुद्धा प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहत नाही. यामागचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे 2022 मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना वैभव म्हणतो की मी 27 सप्टेंबरला 14 वर्षाचा होईल. ही मुलाखत होती 2022 ची. आता चालू आहे 2025. तर गेल्या 3 वर्षामध्ये त्याचं वय काहीच वाढलं नाही का, असा प्रश्न सुद्धा इथं उभा राहिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच वैभव सूर्यवंशीच्या वयाची चर्चा होते आहे. तर वैभव सूर्यवंशी हा बिहार कडून रणजी सामने खेळलाय. इतकंच नाही तर अंडर-19 मध्ये त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केले. इतकं खेळलेला हा खेळाडूच BCCI ही वयाची खात्री BCCI ने केली नसेल का? आणि वय चोरीच्या प्रकरणात 1 वर्षाची बंदी लागू शकते इतकी मोठी कारवाई असताना वैभव सूर्यवंशी आपल्या वय चोरीचं धाडस करू शकतोय का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही. यावर बोलताना वैभवचे कोच म्हणाले की वय चोरी प्रकरणात वयाची खात्री करण्यासाठी लागणारे सगळ्या टेस्ट या BCCI ने करून घेतलेल्या आहेत. त्यामुळं अशा टीका होणाऱ्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आता या सगळ्या चर्चांच्या पलीकडे जाऊन आपण क्रिकेट प्रेमी म्हणून काय करूयात, तर वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगचा आनंद घेऊयात. त्याच्या वयाची चर्चा थोडीशी थांबवूयात, कारण त्याची फटकेबाजी खरंच उत्तुंग आहे, जबरदस्त आहे आणि भविष्यात भारताचं प्रतिनिधित्व करण्याची सुद्धा त्याच्याजवळ धमक आहे. वैभवच्या वयाबद्दल चाललेल्या या चर्चांवर तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.